नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी बनवते आहे दुधापासून एक वेगळा पदार्थ। तर इथे मी घेतलेला आहे दूध आणि दुधामध्ये मी गुळाची पावडर करून टाकलेली आहे। म्हणजे थोडक्यात मी गूळ आहे तो त्याची ठेसून त्याची पेस्ट बनवलेली आहे आणि तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि मी 2 बर्फाचे तुकडे याच्यामध्ये टाकलेले आहेत, जेणेकरून पाणी गूळ पूर्ण पाण्यामध्ये कसं दुधामध्ये लगेच विरघळल्याची हे नसते, ते त्याला तापवायला लागेल। तर त्याआधी मी बर्फामध्ये ह्याला पूर्ण मेल्ट करून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी टाकलेली आहे वेलची पूड। तर जशी आपण खरवसची प्रोसेस करतो, फक्त याच्यामध्ये मी कच्चं दूध नाही टाकलेलं आहे, तशाच प्रमाणे मी हे सगळं करून घेतलेलं आहे आधीच। कारण मला हे वेगळ्या टाईपमध्ये बनवायचं आहे। जशी आपली फिरणी असते जी रव्यामध्ये आपण टाकतो, तर रव्यामध्ये दूध वगैरे टाकून तो दूध पूर्ण आटवून करायचं आहे। सेम हीच प्रोसेस आहे, फक्त हे मी आधी फेटून घेतलेलं आहे गूळ। तर आता इथे मी गॅसवर ठेवलेला आहे पातेला आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे रवा। 1-2 चम्मच मी टाकले आहेत आणि ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे आणि तयार होणार आहे आपली। जसं तुम्हाला मिक्स करता येईल तसं मिक्स करायचं आहे। इथे मी घेतलेला आहे मिक्स करायला विस्कर आणि मी हळूहळू हे विस्क करते आहे। थोडं मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलं, कारण आपला जो रवा आहे तो शिजला गेला पाहिजे, नाहीतर दुधामध्ये काय होतं की रवा लगेच शिजत नाही। त्याच्यामुळे आपल्याला तो रवा पूर्ण शिजून घ्यायचा आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे आपण असंच हलवत राहायचं। आता मी ह्याच्यामध्ये ह्याला झाकण ठेवेल, जेणेकरून व्यवस्थित तो शिजला जाईल आणि रवा पूर्ण फुगेल दुधामध्ये आणि ती एक टेस्ट आहे ती इन्हान्स होईल। तर आपण ह्याला झाकण ठेवूयात। एक 5 मिनटं मी झाकण ठेवून आटवत ठेवलं होतं, जेणेकरून आपला रवा वगैरे शिजला जाईल। तर तुम्ही बघू शकता मस्त एक दाट असा घट्ट थिकनेस झालेली आहे।